छत्रपती शिवाजी महाराज की, आई शिवाई माते की. जोरात आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, आई शिवाई माते की. जुन्नर शहरातील तसेच बारव येथील उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी शिवाई देवी यात्रा कमिटीची बैठक लावलेली आहे. ही बैठक चालू असताना ज्यांना आपण शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे ते माननीय अंबरसिंग लक्ष्मण सिंग खोत यांना परदेशी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. आणि ही सभा जी आहे हे तुमच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. ही सभा चालवण्याचा पूर्ण अधिकार माननीय अंबरसिंग परदेशी यांचा आज नियमानुसार आणि सभा शास्त्रानुसार आहे. आज हा जो या ठिकाणी मांडव टाकलेला आहे तो कोणी मांडव टाकलाय याची आम्हाला पहिले पूर्वकल्पना द्या. मी टाकलाय तो तक्रारदार अनिल रोकडे यांनी टाकलेला. या ठिकाणी हा जो मांडव टाकलेला आहे या मांडवामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. शिवाई देवी एक आदराचं स्थान आपल्या सर्वांचं आहे. छत्रपती शिवराय हे आदराचं स्थान आपल्या सर्वांचं आहे. गेली 4-5 वर्ष आपण पाहतो आहोत अध्यक्ष साहेब, व्हॉट्सअप, फेसबुक, पत्रक, हिशोब याच्या माध्यमातून जुन्नर शहरातच नव्हे तर अखंड जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या गावचं नाव हे कमी होत आहे. हे सर्व जर टाळायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन ही शिवाई यात्रा जोरात केली पाहिजे. 25 वर्षापूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये शंभूराजे गाजरे आणि फक्त 3 जण त्या विठ्ठल मंदिरात बसले होते आणि यात्रा पुढे चालू ठेवायची की नाही याचं प्रोसिडिंग त्यावेळेला माझ्या हाताने मी लिहिलेलं आहे. जुन्नर शहर एक ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळं आपण जे म्हणतो हिशोब हा पारदर्शक हा दिसलाच पाहिजे याबद्दल कुठेही दुमत नाही. पण आपण किती वेळा हा विषय चव्हाट्यावर आणणार आहात हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण 2018 साली शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष होता. त्यावेळेला आपली जबाबदारी होती की 2018 साली जो मागचा हिशोब आहे तो संपूर्ण घेऊनच आपण अध्यक्षपद स्वीकारणं गरजेचं होतं. 2018 सालचा जो हिशोब आपण ज्या वेळेला जुन्नर शहराला दिला त्यावेळेची परिस्थिती आम्ही सुद्धा पाहिलेली आहे. आपणही आपल्या नावावर एक ठेव ठेवलेली आहे, बरोबर आहे का? हा, एक ठेव आपल्या नावावर आपणही ठेवलेली आहे. हा, मग ही ठेव ठेवत असताना आपण 2018 सालचा जो हिशोब आहे आतला तो त्यावेळेसही घेणं गरजेचं होतं. 2018 नंतर आता 2025-26 त्या ठिकाणी आलेला आहे. गेली 7 वर्ष हा हिशोब समाजासमोर, सभासदांसमोर, गावासमोर का आला नाही हा विषय महत्वाचा आहे. आपण आपले जे वैयक्तिक हेवे दावे
जे असतील ते गावाच्या दृष्टीने बाजूला ठेवावेत आणि ही शिवाई यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावे की कशा पद्धतीने यात्रा ही मोठी हिशोब हा प्रत्येक वेळी कमी जादा होतच असतो हिशोब दिलाच गेला पाहिजे आपण अनेक पतसंस्थांचा सुद्धा हिशोब पाहतो त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी कमी जादा त्या ठिकाणी दर्शवल्या जातं आपण आज सर्वच जण जुन्नर शहराचे एक जबाबदार नागरिक आहोत आपण जो डायरेक्ट आरोप जो करत आहात की भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला अनेक मार्ग आहेत की जो काही तफावत आहे त्याची तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करावी त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आपण जाऊन तक्रारी कराव्यात तुमचं त्यांचं काय वैयक्तिक आहे हे आम्हाला जुन्नर शहराला त्याचं काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त जुन्नर शहराची यात्रा स्वच्छ पारदर्शक मोठ्या स्वरूपात व्हावी या दृष्टीने जवळजवळ इथं उपस्थित असलेले सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहे कोण कोणत्या गटाचे आणि कोण कोणत्या गटाचे हा भाग सगळा आपण आजपासून बाजूला ठेवूया आणि गावची यात्रा जी आहे ती चांगल्या प्रमाणात कशी होईल याकडे आपण लक्ष केंद्रित करूया या ठिकाणी शामराव खोत पण आले असतील त्यांना माझी विनंती आहे तुमचं काही वैयक्तिक एवेदेवे असतील तर रितसर कायदेशीर मार्गाने आपण जावं एकमेकावर काय केसेस ठोकायचे असतील ते ठोकाव्या आणि जुन्नर शहराला सुद्धा जो तुमचा हिशोब आहे तो तुम्ही या ठिकाणी द्यावा आणि रोकड्यांकडून जी माहिती तुम्हाला मागे मिळालेली आहे उपोषण करणार आहे बैठका घेणार आहे मोर्चे काढणार आहे ह्या पद्धतीनं गावचा कारभार चालत नाही कारण आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालून हे गाव चालवायचं आहे हे गाव चालवत असताना सर्व प्रकारच्या विचाराच्या माणसांनाही आपल्याला बरोबर घेऊन जावं लागतं आर्थिक देवघेव कमी जादा प्रमाणात इकडे तिकडे झाली असेल तर पहिल्यापासून जे अध्यक्ष होते त्यांना तुम्ही एकत्रित बोलवा फक्त जेवढे जुने अध्यक्ष आहेत त्यांनी एकत्रित बसा आणि त्या ठिकाणी तो हिशोब पूर्ण करून हा गावासमोर मांडावा वारंवार या ठिकाणी बैठका घेणं त्याच्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहणं शिवाई यात्रा कमिटी एक वेगळी असणं परत दुसरी एखादी कमिटी स्थापन करणं हे गावाच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही हे वारंवार मी तुम्हाला का सांगत आहे हे गाव आहे आपलं छोटस गाव आहे या गावामध्ये आपल्या सर्वांना व्यवसाय कशा पद्धतीने उभा राहील ही भ्रांत सगळ्यांना पडलेली आहे की उद्याचं काय हे सगळ्यांना आपल्याला पश्चिम भागातल्या ग्राहकाशिवाय या ठिकाणी ग्राहक नाही आणि आपल्याला जर यात्रा मोठी केली पर्यटन क्षेत्र या ठिकाणी चांगलं मोठं झालेलं आहे त्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न ज्या ज्या पॉझिटिव्ह बाजू आहेत त्या त्या या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे निगेटिव्ह गोष्टी सगळ्या सोडून द्याव्यात आपण सर्वांनी एकत्र यावं तुमच्यातले काही अध्यक्ष उपाध्यक्ष घ्या ह्यातले काही अध्यक्ष उपाध्यक्ष घ्या आणि हा गावाचा जो कारभार आहे तो अत्यंत सुरळीतपणे आपण या ठिकाणी चालवावा ही या ठिकाणी उपस्थित असल्याच्या सर्वांच्या वतीनं जुन्नर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो कारण जुन्नर शहराचा जो सूर आहे आणि या ठिकाणी जुन्नर शहराची जी लोकसंख्या आपण पाहिली आणि या ठिकाणी उपस्थिती पाहिली तर लोक आता ह्या विषयाला विटलेली आहेत परंतु श्याम खोत पण असतील आणि रोकडे पण असतील ह्यांनी एकत्रित बसून काय जमा नवे माग पुढं करून या ठिकाणी हिशोब दिला गेला पाहिजे आणि पुढच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल गावाच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल
याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आणि आता अंबरशेठ परदेशी आपण या ठिकाणी कोण आहात, आहेत का नाहीयेत? मग तुम्ही मीटिंग कॉल केली का नाही केली? मग तुम्ही हिशोब द्या. तुम्हाला जी तफावत या ठिकाणी वाटत असेल ती तुम्ही गावापुढे मांडा. शामराव खोतकडे काय बाकी दिसत असेल ती मागून घ्या. त्यांच्याकडून काय वाटत असेल दोघांचं एकत्रीकरण करा. गावाच्या दृष्टीने ते हिताचं पाऊल होईल. दोघं एकत्र बसा. जे काय कमी जादा इकडं तिकडं झालं असेल ते गावाच्या हिताचं एकत्रित बसून हा प्रश्न आजच्या आजच या मीटिंग मध्ये मिटवायचं काम तुमचं आहे. पैसे कुठं आहेत, काय आहेत, कसे आहेत हे सुद्धा आपण पाहावं. आणि यापुढं आम्ही हिशोब हा तुम्हाला विचारणार आहे. कोणाला विचारणार आहे? बरोबर आहे का? सगळ्यांचं बरोबर आहे का? सगळ्यांनी हात वर करा. यांना विचारायचं का वाद घालत बसायचं? हात वर करा सगळ्यांनी. कारण हिशोब या पुढचा यांनी द्यायचा आहे. तुम्ही एफडी करा. क्लिअर झाल्याशिवाय नाही घ्यायचा हे पण सांगतो. आम्हाला क्लिअर करूनच सांगितलं ना तुम्हाला. आम्ही काय सांगतोय, दोघं एकत्र बसा. दोघं एकत्र बसा. दोघांनी एकत्रित हिशोब तयार करा. आणि आता जे भावी अध्यक्ष आपले होणार आहेत झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही तो हिशोब द्या. आणि हा विषय गावाच्या दृष्टीने संपवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर माझी पुन्हा एकदा गावाच्या वतीने विनंती आहे की आपण दोघांनी एकत्रित बसावं. कोण कोण कसे पैसे पाहण्यावाल्याचे किती येतात, काय येतात हे सगळं तुम्ही तुमचं एकत्रित सर्व अध्यक्षांनी बसून या ठिकाणी मिटवावं. आणि गावाची यात्रा ही जोरात चांगल्या पद्धतीनं स्वच्छ कारभारात कशी होईल याकडे आपण लक्ष द्यावं. एवढंच या ठिकाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाई माते की. आणि यापुढं छत्रपती शिवराय असतील, आई शिवाई माता असेल, या नावाने कोणत्याही परिस्थितीत आपण ते आपलं दैवत आहे त्या दैवताच्या नावाने हिशोबासाठी उगीच त्यांचा वापर करून या ठिकाणी आपण त्या पद्धतीने काम करू नये. कारण गावाच्या भावना शिवाई देवीशी जोडलेल्या आहेत. गावाच्या भावना छत्रपती शिवरायांच्या करवी जोडलेल्या आहेत. त्यामुळं हे दोन भाग गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. पैसे ते देतील येतील हिशोब होईल, पण भावना ज्या आहेत त्या छत्रपती शिवराय आई शिवाई माता यांच्यासाठी सर्वजण जुन्नरमधून आपल्याकडे वर्गणी देत असतात. हे आपण या ठिकाणी पाहावं. आणि गावाचा कारभार दोघांनी एकत्रित बसून करावा. आम्ही म्हणत नाही की आता आम्हाला अध्यक्ष करा. आम्ही कधी आलोय का? आम्ही बोललो का तुम्हाला की आम्हाला पदावर घ्या, हे घ्या, ते आम्हाला काही आवश्यक. फक्त गावाचा कारभार हा चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करत राहावं आणि तो चांगलाच होईल ही भावना आम्ही आमच्या मनात ठेवून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पाजी. आता चांगले विचार त्यांनी मांडले. त्याच्यामध्ये त्यांनी 2 आरोप माझ्यावर केलेले. नसीमभाई, पहिला 956 एबडीचा, जेव्हा तुम्ही 2018ला होते तर माझ्याकडं 22 जणांचा ऍफिडेव्हिट आहे ज्यांनी यात्रेत माझे अध्यक्ष खजिदान केलं की हे सगळा हिशोब श्री श्याम अर्जुन सिंग खोत हेच पाहत होते. त्याशिवाय पदपीडित होते आणि या पद्धतीनेच हिशोब देत होते. त्यामुळं तो माझ्या अलिगेन्स येत नाही. आम्ही विश्वास ठेवला की व्यवस्थित येईल. व्यवस्थित 18चा हिशोब हा 2019ला मांडला जातो आणि त्याच्या दरम्यान मला ते कळायल्यामुळं 8 महिने लेट 10 महिन्यामुळं त्याच्यानंतर बिहारी परदेशींना अध्यक्ष केलं. ते असतील इथं. त्याची पोच पण माझ्याकडे आहे की 2019ला गावाला कळालं पाहिजे का मी आत्ता उठलो नाही 3 महिन्यात रुपयाची पण 2020ची पोच आहे. 24/2/2020 त्याचे 6 आयटम दिले ईश्वरांची की कायदेशीर करा, नॅशनल बँकेत टाका, यात्रा संपल्यावर 15 दिवसात द्यावा. 2020 ते आज 2025-26 6 वर्ष झाले. काही त्याच्यात अध्यक्ष साहेब काही प्रगती झाली नाही. चाललंय रेटून. दुसरा मी उत्तर दिलं समर्पक माझ्या 2018चं. दुसरं मप्पाजींनी सांगितलं
की बा तुम्ही 6 वर्ष गप का बसले, कायदेशीर बाबी होत्या, पोलीस स्टेशनला जायचं, धर्मादाय ऐकतोय तो. तर त्यांनाही त्यांच्या जीवनातला मी अनुभव सांगतो. आपल्या जुन्नर मध्ये स्वर्गीय कैलासवासी बशीरभाई तिरंदाज यांची शिवने नागरी सहकारी पतसंस्था होती. आपल्याला सगळ्यांना माहिती, बरोबर ना सुजितभाई? तिचा थोडा असंच झालं तर त्याच्यावर लिडिंग मप्पाजींनी घेतलं, बरोबर ना? त्याच्यात वकील बोलले जज, त्यांनी सांगा की तुम्हाला लोकांचे पैसे द्यायचे का संचालकांना अटक करायची, त्रास द्यायचा. त्यांनी पहिला मार्ग स्वीकारला, मला दुसरा संचालकांना अटक करायची. काय झालं आज परिस्थिती नागरिकांनो? काय परिस्थिती शिवनेरची? वेळाला एवढ्या कोणाच्या वेळाला काय एवढ्या आत्महत्या केल्या, संचालक मेले, बरोबर ना? सुनील शेठ कन्नौज यांना 26 लाख लायबिलिटी त्यांच्यावर ठेवली, अजून एक अंगठी तळवार आहे. हा विषय मी घेतला. ही संस्था गावाची, ती पतपिढी फक्त 2-3 हजार लोकांची होती. हे जे पैसे, ठीक आहे, तो 14 कोटीचा भाषेसारखा असेल, मोठी संस्था असेल, पण हे गावाचे पैसे होते. ह्याच्यात 20 ते 25 हजार लोकांच्या नागरिकांचा अस्मितेचा प्रश्न होता. जर ते पाऊल मी घेतलं असतं, पैसा माझ्याकडे दुर्योग विषय, किती खर्च होते, मी लिगली धर्मादाय आयुक्तकडे सगळे घेऊन गेलो असतो, सगळे पैसे नागरिकांना लटकले असते. तुम्हाला मान्य झाले असते का? हे यात्रा बंद झाली असते का नाही? आणि हे मस्त पैकी झोपले असते, तारीख पे तारीख. मला एकट्याला हेलपाटी मारायला लागले असते, माझ्या बरोबर जे प्रामाणिक काम केले त्यांना हेलपाटी मारले असते, पैसा आयुष्यातला असता. त्यामुळं ते जरा नाजूक विषय होता. त्या 17 मध्ये 4 जण मये येते. कुलदीपजी आपले मित्र कैलासवासी कुलदीपजी पवार, कैलासवासी राजूशेठ कर्नू, कैलासवासी अशोक करपे आणि कैलासवासी सुरेश होते ऍडव्होकेट. त्यांनीच लिडिंग घेतलं होतं, त्यांची भावना चांगली कळत होता. त्यामुळे विजय मी असा कायदेशीर जे यांनी बोलले की 6 वर्ष गप करतो, 6 वर्ष गप नव्हतो. हा 6 वर्षापूर्वीचा लिखित पोस्ट बिहारीलाल परदेशी अध्यक्ष होते, त्यांची सही आहे. आणि 20 जण घेऊन गेलो, एकटा गेलो नव्हतो मी. 20 जणांच्या सह्या आहेत बघा, 20 जणांच्या. हा आणि लोक 6 वर्षानंतर म्हणतो सुधारलं मी. एकही मी असं कोणाला बोललो नाही की यात्रेला पैसे देऊ नका. सगळ्या 6 वर्षाच्या माझ्याकडे पावत्या आहे, सगळ्या मी वर्गणी देत होतो. तर असा विषय. त्यामुळे ते कायदेशीर बाबीमध्ये अडचण. आज शिवने पूर्ण गेलेले, गरिबांची लग्न नाही झाली, आत्महत्या झाल्या, मेले, ते पैसे नरसिंह भाईला लटकले. तशी ही गोष्ट होऊ नये प्रशांतजी. त्यामुळे मी अध्यक्ष हा निर्णय घेतला नाही. तुला गावाचा विषय होता, माझ्या आक्षेप नको की अनिल रोकडेमुळे आज एवढे पैसे हे गेले. आणि आजही आश्वासित करतो, जो हे योग्य मानलं की बसा हिशोब द्या, तुमचे कमी असतात, जेवढी रक्कम सगळं रेकॉर्ड काढायला लागला. पहिलं सांगतो, सगळी रक्कम मी भरायला तयार आहे, तुम्हाला आश्वासित करतो. अनिल रोकडे विश्वास आहे का नाही तुमचा? आहे ना? हा विजूवर हा. त्यामुळे तुम्ही पाहताय अतिशय सगळे जो तो आपल्या परीने चांगला वागतो जीवनात, आपण कोणाला आरोप करायचा नाही. पण जी सत्यता आहे ती सत्यता याच्याद्वारे उघडकीस आणली जाईल. ठीक आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. 2 रुपये इकडे का 1 रुपये इकडे मान्य करून आपण त्याच्यासाठी मागताजी 6 वेळा आकरमालांच्या घरी बैठक झाली. अभय पाठक आहेत, ते रजिस्टर बॉडी मध्ये आहेत, सन्मानी आहेत भाऊसाहेब. लेणा दिला मुकुंद अक्षरची तर 2दा मीटिंग घेतले, ते आले नाही. देण्याने सगळा प्रयत्न केला ना आम्ही. तसंच अंबरशेठ यांनी बोलवलं, सुरज नानावटी होते, आशाने हॉटेलला हे केलं, तिथे आम्ही बसलो. तर समोर येते तिथं मी स्टेज टाकला होता, त्याच्यात मी स्टेज मागे घेऊन चला मिटतंय, पण आजपर्यंत काय झालं नाही. आणि आज सगळा ओपो पाहिला तर आज ही परिस्थिती आलेली आहे. त्यांनी हिशोब टाकमानी गाव जे मान्य करल, आज जे गाव मान्य करल त्याला माझी मान्यता राहील. पण जे आहे मी 1ही रुपया कोणाला सोडणार नाही. त्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल. सांगतो, 2 मुले चांगल्याच करून ठेवले, व्यवस्थित आनंदाने राहतील. माझी नसलो तरी घरात 5 तारखेला व्याजी बसून खाते, प्रॉपर्टीवर राहते, भाड्याने दिलं तरी येते. आणि गावाला नम्र विनंती करतो, काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझ्या प्रामाणिकतेबद्दल कोणी शंका घेणार नाही आणि घेऊ नका. जय हिंद, जय शिवाई, जय शिवराय.